हुशारी करा का तयारी करा एक वेळेस स्वयंपाक करायला गेलो भजी बनवली म्हणून काही होतात म्हणजे हातानेच काहीच करावं गमत राहते काही काही वेळेला हाताने म्हणजे व्हायचं होते एका गावात भांड कुदवली होती अतिशय भांडणं करायची भेटला भेटला तरी सोडायची नाही तुम्हाला सांगतो गाव सगळं कटाळून गेलेला कसं करावं बाबा म्हणले उठलं की भांडणं करायला दुसऱ्या रस्त्यावर भांडणं करायची ठेस लागली धोंड्याला तर धोंड्यालाच घंटाभर शिवाय बसायची अशी बाई होती सगळं गाव कटाळून गेलं गावातल्या माणसाने मिटिंग घेतली बाई माणूस होय कसं करावं बाई म्हणले कसं करावं काय नाही म्हणलं बाबा भांडणं केल्याशिवाय जमत नाही म्हणजे तुम्ही काही करा म्हणजे जमणार बरं काय म्हणले काय नाही तुला दररोज एक घर लावून देता म्हणजे भांडणं करायला बारी लावता म्हणजे तुला भांडणं करावं वाटायला की नाही म्हणले तुला बारीच लावून देता म्हणजे आता रोज एकाच्या घरी जायचं म्हणजे प्रत्येकाच्या आणि त्या दिवशी त्याच घरच्या माणसाला भांडणं करायचं म्हणजे दुसऱ्याला करायचं नाही म्हणून सांग गाववाल्याने एक आचारसंहिता तयार केली आणि त्या भांडकुदळ्या बाईला करून दिले की रोज एकाच घरी भांडणं करायचं आता रोज ना आपला कार्यक्रम चालू केला एकाच इथं जायचं दिवसभर भांडण वाटले तेवढे भांडायचं भांडून 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 त्या घरच्याला मोकळे करून सोडून यायची निवडून आता यांची सवय एका दिवशी असत फिरत 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 एका गरीब गायच्या घरी आली सासू तिची बारी आहे म्हणजे थर 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 कापू लागली बाय म्हणली त्या आगाव बाईची आपल्या घरी बारी आहे म्हणजे आज भांडायची आणि मला तर भांडण कट्टा असं म्हणली हिला कोणी जोरात जरी बोललं तरी ताप येत गेली आणि तिची बारी आली भांडण करून घ्यायची आजची तिची बारी आली भांडण करून घ्यायची मग आता सासू थरथर कापू लागली पांघरून झोपली सुनबाई म्हणली सासू आहे काहीच काळजी करू नका म्हणले मी तिचा कसा बंदोबस्त करतो बघा म्हणले कसा बंदोबस्त करतो बघा म्हणली त्यावेळेस सांगितलं कसा करतोस माय तूच बघून घे गे म्हणली तिले अजब बाई आहे म्हणली आता तिनं सकाळच्या पारी दिवस उगवला चहा पाणी पिलं की दरोज्यामध्ये आली आणि म्हणली कुठं आज गे म्हणले मी भाई म्हणली तिला आता सून आली बाहेर तुम्हाला काय माझी सासू भीती वाटाली काय म्हणली भिना तर ते ये की म्हणली बाहेर कुठं आहे तुला पण तिनं भिना म्हणली तुम्ही भांडणामध्ये केस धरू मारता म्हणून वारकाकडे केस भदरून गेला गेली म्हणली केस भदरून गेला गेली म्हणली आणि मी काय येली आहे काय म्हणली ही बी गेली आणि त्या वारकाला म्हणली दादा म्हणली ते केस भाजून टाकत चुक केस वारकानं भाजले वारीक म्हणला हिला असं का करायला सगळ्या गावाची बेला चली बरं आहे आम्हाला वारकाला बरं वाटलं तर केस भाजून टाकले तिचे आणि गेली आता ये बघा म्हणली कुठं आहे म्हणजे अजून कुठे लपून बसले म्हणली पुणे म्हणली माझी सासू काय तुम्हाला भियाली वाटायला काय म्हणली माझी सासू मी भिना म्हणली तुम्हाला तिनं तुम्ही डोसकं ठरवून मारता म्हणून दुकानावर शेंदून फिरायला गेले म्हणजे डोसक्यावर लावून घ्यायला तुला काय वाटायला म्हणजे तुझी सासू तुला शानी नाही वाटायला काय म्हणली ही नाही गेली दुकानावर आणि दुकानदारला म्हणले याला म्हणजे 5 रुपयाचा शेंदूर दे 5 रुपयाचं तेल दे म्हणले त्यानं गेले डोसक्यावर टाकून बटून चोपट केलं डोसं राहिला कुठं आहे तू सासू आता सांग म्हणले सगळं खरं झालंय मावशी म्हणली आता सासू भियाली तुम्हाला म्हणली आता भियाले कुठं गेले म्हणले शेजारच्या गिरीमध्ये जाऊन पाण्यामध्ये लपून बसले म्हणजे तिला सांगलो म्हणजे नका 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 म्हणलो म्हणली पाण्यात जाऊन लपून बसले म्हणजे तुम्हाला खर कापायला म्हणली तिला काय पाण्यात सोडतो वाटायला काय म्हणली पण हिरीपाशी गेले हिरीपाशी आखून बघली गोष्ट भंड दिसाले शेंदूर लावले दिसालाय त्या खाल्ल्या प्रतिबिंबाला बघली आणि म्हणली तुला काय सोडतो वाटाय काय तिथं म्हणली काही कोणी हिरीत मारली सोडे हे सगळ्या गावाची पिढा निघून गेली काही काही हातालाच भंड होता तर हातालाच हिरीत उडी मारून घेतात त्याला काय नाही नाही आता तेच आव तशा आणि ठोकर आव तशा घ्यायचं असेल तर काय करायला लागते सुंदर प्रमाण शास्त्रामध्ये सांगितलं परिणामाचा सापडायला हिरा आपल्याला वाटालं दुःख आपण आपल्या घरामध्ये आपले कारभारीला पण उंदरापासून लोक म्हणतात की हे माझं घर म्हणतात भुताडावरली पाल दुसऱ्या पालीला एक भुताडावर पाल होती एक सलापावर पाल चिटकून होती भुताडाची पाल तर सलापाची पाल तर भुताडाच्या पालीला मिळाले अरे म्हणली
तिने म्हणली सलामाची पाल काय होईल दुधाची पाल काय होईल म्हणली नक्की म्हणली केवढं सलाप नाही तोडून धरलं म्हणजे असं आता पालीने सलाप तोडून धरले काय होईल तसं आम्हाला वाटतं की आमचंच घर आहे परंतु या घरामध्ये कोणा थारा मांडला आहे आणि कोणा थारा किती दिवसापासून मांडून बसलाय आपल्या घरामध्ये उंच सुनामध्ये ते आमचं घर आहे म्हणून आपल्या घराची उंदर शेजारच्या घरातल्या गणगीमध्ये खायला गेले तर गावून बायला सांगतात आमचं घर तिकडे आहे म्हणतात आता घरात